आता आपण बस्ती पुटक दोष पाहूया. ठीक आहे. काल आपण बस्ती नेत्र दोष पाहिला होता. ह्रस्व दीर्घम तनु स्थूलम जीर्णम शिथिल बंधनम पार्श्वछिद्रम तथा वक्रम अष्टो नेत्राणी वर्जयेत. है ना. त्याच्यामुळे काय होतं, अप्राप्ती अतिर्गती अप्राप्ती अतिर्गती क्षोभकर्षण क्षणन स्रवाहा है ना. नंतर गुदपीडा नाही पीडा वक्रम काय पीडा पीडार गतिर्जिव्हा अष्टोनेत्रानी वर्जयेत. बरोबर. तर असा तो श्लोक आहे. तर तुम्हाला तो श्लोक आला पाहिजे. गुदपीडा गती जिव्हा तेषाम दोषा यथाक्रमम, असा तो दोष आहे नेत्राचे. आणि नेत्र दोषामुळे काय काय होतं, तर हे तुम्हाला MCQ जर MDचे प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला विचारले जातं. वक्र असेल नेत्र तर काय होतं, पार्श्वछिद्र असेल तर काय होतं. तर हे तुम्हाला कळलं पाहिजे की काय काय होतं ते. आता याच्यानंतर सांगितलं बस्तीपुटक दोष. बस्तीपुटक दोष कुठले कुठले आहेत, तर जसे नेत्रदोष 8 आहेत तसेच बस्तीपुटक दोष सुद्धा 8च सांगितले आहेत. तर कुठले आहेत असे बस्तीपुटक दोष, तर तुम्हाला सांगते मी कुठले आहेत ते. विषम मांसल छिद्र स्थूल जालिक वातलः स्निग्धः क्लिन्नश्च तान अष्टौ बस्तीन कर्मसु वर्जयेत. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होतं, गतिवैषम्यम विस्रत्वम स्राव दौर्घ्राह्य निस्रवः फेनीलच्युतधार्यत्वम बस्तेः स्यु बस्ती दोषतः. चरक सिद्धिस्थान 5वा अध्याय 6वा श्लोक. काय सांगितलं आहे, जर बस्तीपुटक व्यवस्थित नसेल तर असे सगळे होतात. तर काय काय बस्तीपुटक काय असले पाहिजे, कुठले दोष आहेत बस्तीचे, तर विषम मांसल, त्याच्यानंतर छिद्र, त्यानंतर स्थूल, नंतर जालिक वातलः, त्यानंतर स्निग्ध क्लिन्न तान अष्टो बस्तीन कर्मसु वर्जयेत. त्याच्यामुळे काय होतं, विषम जर असेल बस्ती आपलं जो पुटक आहे तो, तर त्याच्यामुळे गतिवैषम्य सांगितलं आहे. मांसल असेल तर विस्रत्व, छिद्र असेल तर स्राव, स्थूल असेल तर दौर्घ्राह्य, जालिक असेल तर निस्रवाहा, वातल असेल तर फेनील, स्निग्ध असेल तर च्युत म्हणजे बाहेर निसटतो, त्यानंतर क्लिन्न असेल तर अधार्यत्व. हे सगळे बस्तीचे दोष सांगितले आहेत. आता बस्तीपुटक जसं पाहिलं आपण की कुठल्या कुठल्या प्राण्यांचं असायला हवं. जनरली मूत्राशय घेतले जातात. हे त्रिकोणी आकाराचं असतं. काल मी तुम्हाला दाखवलेला त्याचा आकार कसा असतो ते. तर बकरे किंवा काय म्हणतात गाय म्हैस यांचं आपण घेऊ शकतो बस्तीपुटक. तर तो कसा असायला हवा, एकतर नाही का त्याच्यावर खूप जास्त सिरा नसायला हवे, त्याच्यात दुर्गंधी नसायला पाहिजे. सिरा जर असेल तर दुर्गंधी येते. त्याच्यानंतर जे काय म्हणतात कातडी कमवणे, म्हणजे त्याला तेल लावून जे आपण स्निग्ध करतो त्या प्रकारे ते स्निग्ध करून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्याला कुठलेही फंगल इन्फेक्शन वगैरे होऊ नये यासाठी आपण ते अशा ठिकाणी प्रिझर्व केलं पाहिजे की जिथे खूप मॉइश्चर आहे किंवा खूप लवकर त्याच्यामध्ये फंगस निर्माण होईल असं नाही करायला पाहिजे. तर त्याला रोज तेल वगैरे लावलं गेलं पाहिजे. आणि तसं जे बस्ती आहे ते पुटक आपण वापरले गेलं पाहिजे. असा जो बस्ती पुटक आहे, आजकाल काही जण नाही का आपलं जे हे आहे फुटबॉल किंवा त्याचा पण वापर करतात. फुटबॉल छिद्र किंवा थोडंसं हे पाडून त्याच्यामध्ये बस्ती नेत्र जोडून त्याचा पण वापर केला जातो. तर अशा प्रकारे किंवा जास्तीत जास्त तर प्लास्टिकचाच वापर करतात की प्लास्टिकची पिशवीमध्ये ते काथ भरायचं आणि त्याला बस्ती नेत्र जोडायचं. तर ह्या प्रकारे सांगितलेत. मग आता बस्तीपुटक दोष कुठले असतात, तर त्याच्यामध्ये एक तर तो विषम असेल. विषम जर असेल बस्तीपुटक तर काय होतं, गतिवैषम्य म्हणजे ओबडधोबड जर असेल तर गतिवैषम्य होतं. मांसल जर असेल तर त्याच्यामुळे काय होतं, विस्रत्व, विस्रगंध यायला लागतो त्याला. खूप जास्त मांस असेल तर त्याला विस्रगंध येतो. त्यानंतर छिन्न किंवा छिद्रयुक्त जर असेल तर बस्ती खाली पडून जातो. त्याच्यानंतर जर स्थूल असेल तर
ती बस्ती आपल्याला नीट पकडता येत नाही, दौर्ग्राह्य सांगितलं आहे ना. खूप मोठी असेल तर आपल्या हातात बसत नाही ती, म्हणून ती दौर्ग्राह्य सांगितली. जालकयुक्त जर असेल तर छोटे छोटे जर सिरा त्याच्यामध्ये असतील तर आपण जे क्वाथ दिलेली मात्रा आहे ती पूर्णच्या पूर्ण मात्रा जी आहे ती आपण कितीही पीडन केलं तरी त्याच्यामध्ये थोडंसं ते स्राव होऊन जाईल, कारण सिरा खूप जास्त आहेत ना त्या बस्तीमध्ये, म्हणून. तर मग असं जालकयुक्त पण नसायला पाहिजे, त्याच्यामुळे काय होतं, स्राव असं सांगितलं आहे. त्याच्यानंतर वातल जर असेल तर जी बस्ती देणार आहे आपण त्याच्यात फेनिल म्हणजे फेस यायला लागतो, म्हणून ती वातल पण नसायला पाहिजे. त्याच्यानंतर स्निग्ध असेल तर ती हातात निसटून जाते, क्लीन असेल तर ती आपल्याला नीट पकडता येत नाही. म्हणून हे सगळे जे 8 व्यापद आहेत ते पण बस्तीपुटकाचे नसायला पाहिजे. तर ह्या प्रकारामध्ये बस्तीपुटक आपण घेतले गेलं पाहिजे, आणि असं घेतल्यानंतरच मग आपण पेशंटला बस्तीसाठी तयार करतो. तर आता बस्तीपुटक घेतलं, बस्ती नेत्र जोडली, तिसऱ्या कर्णिका आणि दुसऱ्या कर्णिकेच्या मध्ये आपण बस्ती नेत्र बांधला बस्तीपुटकाला, आणि त्याच्यानंतर मग आपण ठरवलं आता पेशंटला आपल्याला बस्ती द्यायचं आहे. तर कुणाला बस्ती द्यायचं आहे आपल्याला, तर सर्वात आधी आता आपण पूर्वकर्म पाहूया की कुठला आहे पूर्वकर्म बस्तीचा. तर बस्तीचं जे पूर्वकर्म आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की पूर्वकर्माच्या तयारीमध्ये आपण काय काय करतो की बस्तीचं पेशंट सिलेक्शनपासून, पेशंट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला बस्तीसाठी, तर तो काय त्याच्यामध्ये असलं पाहिजे, कुठला व्याधी असला पाहिजे, त्याच्यानंतर तो बस्ती देण्यायोग्य आहे की नाही, त्याचं बल किती आहे, या सगळ्यांचं परीक्षण केलं गेलं पाहिजे, आणि त्याच्यानंतरच ठरवलं गेलं पाहिजे की त्या पेशंटला बस्ती द्यायचं आहे की नाही. त्याच्यानंतर सांगितलं आहे दोष कुठला आहे. जर समजा तुम्हाला असं वाटतंय की बस्ती वाताचा आहे पेशंट, तर मग तिथे तुम्हाला काय करावं लागेल, अनुवासन बस्तीची योजना करावी लागेल, किंवा जे पण आपण द्रव्य घेणार आहे क्वाथासाठी सगळे जे वात शामक असली पाहिजेत, है ना. त्याच्यानंतर समजा कफदोष आहे, कफाचा व्याधी वाटतोय, तर तिथे तुम्हाला बस्ती द्यायचं आहे, तर तिथे तुम्हाला सगळे गोमूत्रयुक्त किंवा उष्ण तीक्ष्ण असे जे द्रव्य आहेत ते आपल्याला वापरायला लागतात, तर त्याचा काढा आपल्याला करावा लागतो. जर पित्ताचा पेशंट असेल आणि पित्ताचा व्याधी असेल तर दूध, घृत यांचा वापर जास्तीत जास्त करायला पाहिजे आपण, आणि जे शीत कषाय, चंदन, यष्टीमधू, पटोल, मुस्ता यासारखे जे द्रव्य आहेत त्यांचा वापर आपण करायला पाहिजे. तर कुठला बस्ती द्यायचा आहे त्याच्यावर पण, दोष शामक द्यायचा आहे, शमन बस्ती द्यायचा आहे, वर्ण्यकर बस्ती द्यायचा आहे, बृहन बस्ती द्यायचा आहे, लेखन बस्ती द्यायचा आहे, कुठला बस्ती द्यायचा आहे तो आपल्याला त्या पेशंटच्या व्याधीनुसार ठरवावा लागतो. त्याच्यानंतर कोष्ठ पण याच्यामध्ये विचारात घ्यावं लागतं. जर खूप मृदू वगैरे कोष्ठ असेल तर आपल्याला जे मदनफळ, पिंपळी वगैरे जे कल्क आहे त्यांचं प्रमाण किती घ्यायचं, ते कमी करायचं का, किंवा मधाचं प्रमाण किती कमी करायचं, घृताचं प्रमाण वाढवायचं आहे का, हे आपल्याला कोष्ठानुसार ठरवावं लागतं. गोमूत्र टाकायचं आहे की नाही टाकायचं आहे, है ना, ते आपण आपल्या युक्तीनुसार ठरवू शकतो. म्हणजे एखादा पेशंट पित्ताचा असेल आणि त्याला एखाद्या लेखन बस्ती द्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये गोमूत्र आणि कासीस भस्म वगैरे सांगितलेलं आहे, मोरचूद सांगितलेलं आहे, तर मग ते मोरचूद आपण वगळू शकतो आणि फक्त गोमूत्राचा वापर करू शकतो. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला बस्ती देता येऊ शकतो. तर असा जो बस्ती आहे ते आपल्याला पेशंट आणि औषध यांची योजना करावी लागते. तर जसं की एक्झाम्पल सांगितले, प्राणावृत्त अपान समान जर असेल तर तिथे यापन बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात, बस्तीमध्ये जर पेशंटला अयोग किंवा बस्ती पाचन नाही झालं तर तिथे अंतरपान सांगितलेलं आहे. तुम्हाला होमवर्क आहे की अंतरपान म्हणजे काय आहे, आणि हे कुठे सांगितलेलं आहे, अंतरपान कशाला म्हणतात आणि याचा कशाशी संबंध आहे, तर हे अंतरपान केव्हा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की जर रक्ताचा प्रकोप असेल, पित्ताचा प्रकोप असेल, कफाचा प्रकोप असेल तर आपल्याला कुठल्या द्रव्यांचे, जसं की पित्त आणि वाताचं असेल तर मधुर, स्निग्ध अशा द्रव्यांचा वापर करावा लागतो. कफ पित्त जे असेल तर मग तिथे कषाय आणि तिक्त रसाचा वापर करावा लागतो. तर या प्रकारात आपल्याला योजना करावी लागते. जर वाताचा व्याधी असेल, कफजविकर असेल तर त्याच्यामध्ये बस्ती जे निर्हो बस्ती आहे ती 9 ते 11 पर्यंत मात्रेत देता येते आपल्याला.
जर पित्ताचा विकार असेल तर 5 ते 7 आणि कफाचा विकार जर असेल तर त्याच्यानुसार आपल्याला बस्तीची संख्या ठरवावी लागते. निरोह बस्ती वातविकारामध्ये कमी द्यावा, अनुवासन बस्तीची संख्या जास्त आहे. पण जनरली ओव्हरऑल बघायला गेलं तर वातविकारामध्ये 9 ते 11 बस्ती सांगितल्यात, पित्तविकारामध्ये 5 ते 7 आणि कफजविकारामध्ये 1 ते 3 बस्ती सांगितल्यात. चरक सिद्धिस्थान पहिला अध्याय 25वा श्लोक याच्यामध्ये. ठीक आहे. तर या मात्रेनुसार आपल्याला बस्ती घ्यायची आहेत की 9 ते 11 वाताच्या विकारात, पित्ताच्या विकारात 5 ते 7 आणि कफाच्या विकारात 1 ते 3. आता इथे वाताचे जरी विकार असेल तरी पण आपण दूध वगैरे टाकत असू तर ते आपल्याकडे जसं पंचतिक्त क्षीर बस्ती देतो आपण, तर पेशंटला 1-1, 2-2, 3-3 महिने पण आपण कंटिन्यू देतो की ज्याच्याने पेशंटला खूप उपशय येतो. तर अशा प्रकारे पण आपल्याला बस्तीची योजना करता येऊ शकते. त्याच्यानंतर औषध कसं असायला पाहिजे आपल्याला, तर औषधाचा एक श्लोक सांगितला आहे सुश्रुतांनी. तर आमता, हीनता, अतिमात्र, अतिशीत, अतिउष्णती, अतितीक्ष्णती, अतिमृदू, अतिस्निग्ध, तानी वृक्षताम, अतिसांद्रताम, अतिद्रवताम इति 11 द्रव्यदोषाः. 11 द्रव्याचे दोष सांगितलेत बस्तीच्या. कुठले कुठले आहेत, तर एकतर आम नसायला पाहिजे, ते आम असेल. त्याच्यानंतर हीनता म्हणजे कमी मात्रेत टाकले आपण औषध. त्याच्यानंतर अतिमात्र जास्त मात्रेमध्ये टाकले. अतिशीत आहे किंवा अतिउष्ण आहे ते द्रव्य, किंवा तीक्ष्ण आहे किंवा खूपच मृदू आहे, स्निग्ध आहे किंवा अतिरुक्ष आहे, सांद्र आहे किंवा अतिद्रव आहे. तर असं जर असेल तर ते द्रव्य जे आहे ते आपण घ्यायला नाही पाहिजे. तर ह्या प्रकारचे द्रव्यदोष सोडून बाकीचे जे आपले औषध आहेत त्यांची योजना आपण केली गेली पाहिजे. आता ह्याच्यानंतर वयानुसार निरोहाची मात्रा सांगितलेली आहे. 1 वर्षासाठी किती द्यावं, 8 वर्षाच्या मुलासाठी किती द्यावं. तर ह्यांनी 1 वर्षाची जी मात्रा आहे ती अर्धा प्रसूतीपासून सुरू केली. अर्धा प्रसूती म्हणजे जवळपास 4 तोळे, 1 प्रसूत म्हणजे 8 तोळे. ठीक आहे. तर 1 वर्षापासून जे आपण बाळाला देत असू तर अर्ध्या प्रसूती म्हणजे 4 तोळ्यापासून सुरू करायची, म्हणजे 40 ml निरोह बस्ती देता येते आपल्याला 1 वर्षाच्या मुलाला. 2 वर्षाचा जर असेल तर त्याला 80 ml. अर्धी प्रसूती वाढवत जायची आपल्याला. कुठपर्यंत वाढवायची आहे तर 12 वर्षापर्यंत. तर 12 वर्षाच्या मुलाला किती द्यायचं आहे तर 6 प्रसूती. 6 प्रसूती म्हणजे जवळपास 48 तोळे. 48 तोळे म्हणजे 480 ml पर्यंत, जवळपास 500 ml पर्यंत आपल्याला 12 वर्षाच्या मुलाला बस्ती देता येऊ शकतो. त्याच्यानंतर मात्र 1-1 प्रसूतीपासून वाढवायचे. 12 वर्षापासून ते 19 ते 70 वर्षापर्यंत किती 18 वर्षापर्यंत 1-1 प्रसूती वाढवायचे. तर ते किती होते 96 तोळे. मग 18 ते 70 वयापर्यंत आपण बस्ती देऊ शकत असतो. तर त्याचं मात्रा किती सांगितली आहे 96 तोळे म्हणजे 960 ml. तर इतकी जी मात्रा आहे ती निरोह बस्तीची मात्रा सांगितली आहे. पहिले काय करायचं, अर्धी प्रसूती म्हणजे 4 तोळे, नंतर दुप्पट करत जायचं. किती वर्षापर्यंत तर 12 वर्षापर्यंत. मग 12 वर्षाच्या मुलाची मात्रा किती आहे तर 480 तोळे, आणि नंतर 1-1 प्रसूती वाढवत जायचं. ते किती वर्षापर्यंत 18 वर्षापर्यंत. 18 वर्षाला किती येतं 12 प्रसूत येतं म्हणजेच 960 ml. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला बस्तीची मात्रा ठरवावी लागते की लहान बाळाला किती द्यायची आहे. तर आपल्याकडे वयानुसार सांगितलेलं आहे ना. तर मग 1 वर्षाचं बाळाला आहे, 2 आपण बालरोगमध्ये पाहिलेलं आपल्याकडे जे बाळ येतात त्यांना आपण जनरली 80 ml, छोटे बाळ असतील तर 80 ml पर्यंत आपण बस्ती त्यांना देतो. 1-2 वर्षाचे वगैरे जर असतील 60 ml, 80 ml, 40 ml या मात्रेमध्ये आपण बस्ती देतो. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला बस्तीची मात्रा ठरवायची आहे. पण जनरली काय सांगितली आहे 960 ml. आपण आपल्या पेशंटला काय करतो, अंदाजे एक 700 ते 800 ml बस्ती निरोह बस्ती तयार करतो. तर हा जो बस्ती व्यवस्थित पूर्ण मध, सैंधव, कल्क एवढ्या सगळ्या प्रमाणात जर व्यवस्थित घेतला तर तो 1000 mlच्या वर होतो. ठीक आहे. तर ह्या मात्रेमध्ये बस्ती घ्यायचा. त्याच्यानंतर शारंगधर आणि भावप्रकाशांनी काय सांगितले, निरोहची उत्तम मात्रा जी आहे ती त्यांनी 800 ml सांगितली आहे, म्हणजे 1.25 प्रस्थ म्हणजे आपण जी देतो ती. त्याच्यानंतर मध्यम मात्रा जी सांगितली आहे ती 640 ml सांगितली, आणि हीन मात्रा जी सांगितली ती 480 ml. म्हणजे उत्तम मात्रा जी आहे ती 1.25 प्रस्थ सांगितली आहे, मध्यम मात्रा 1 प्रस्थ सांगितली आहे, आणि हीन मात्रा जी आहे ती 1 कुडव सांगितलेली आहे. या प्रकारात उत्तम, मध्यम आणि हीन मात्रेमध्ये आपल्याला देता येतं बस्ती. तर कुठला पेशंट कशाचा आहे त्याच्यावर आपल्याला बस्ती ठरवावं लागतं.
तर ह्यानुसार आपल्याला बस्ती द्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की स्नेहाची मात्रा किती पाहिजे. जर समजा पेशंट काय म्हणतात तसं पाहायला गेलं तर स्वस्थ लोकांमध्ये 1/5 काढ्याच्या स्नेह घ्यायला सांगितलेला आहे आपल्याला. कफ प्रधान दोष जर असतील तर 1/8, पित्ताचा पेशंट असेल तर 1/6 आणि वाताचा असेल तर 1/4. म्हणजे 240 ml आपल्याला वाताचा पेशंट असेल तर स्नेह घ्यायचं आहे ना. कुठे कशात घ्यायचं स्नेह? निरोह बस्ती संमेलन विधीमध्ये. लक्षात आलं ना. निरोह बस्ती संमेलन विधी करतोय आपण. तर आधी काय करायचं आहे? मध, सैंधव, स्नेह, कल्क आणि क्वाथ. तर ह्याच्यामध्ये 1/4 पेशंटला वाताच्या विकारात आणि 1/6 म्हणजे किती येतं जवळपास 160 ml जे आहे ते पित्ताच्या पेशंटमध्ये आणि 120 ml जे आहे ते कफाच्या पेशंटमध्ये. अशा प्रकारे स्नेहाची योजना करायला पाहिजे. कशी करायला पाहिजे? क्वाथाच्या 1/4 वाताला, क्वाथाच्या 1/6 पित्ताला आणि क्वाथाच्या 1/8 कफाला. अशा प्रकारे स्नेहाचं आपल्याला योजना करायची आणि याच्या विरुद्ध मधाची योजना करायची. जर कफाचा पेशंट असेल तर 1/4 मध घ्यायचा, वाताचा पेशंट असेल तर 1/8 आणि पित्ताचा असेल तर 1/6. या प्रकारामध्ये आपल्याला मध आणि स्नेह यांची योजना करायची आहे. लक्षात आलं ना. जर कफाचा पेशंट असेल तर 1/8 क्वाथाच्या, पित्ताचा असेल तर 1/6 आणि वाताचा असेल तर 1/4 आपल्याला स्नेहाची योजना करायची आहे. तर या प्रकारामध्ये स्नेह आपल्याला ठरवायचं आहे किती द्यायचं काय नाही. तर ह्यानंतर आहे बस्ती संमेलन विधी. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं, ओरलमध्ये विचारलं जातं. तर बस्ती संमेलन विधी काय? तर इथे तो श्लोक दिलेला आहे. माक्षिकं लवणं स्नेहं कल्कं क्वाथम इति क्रमात आबपेत निरुहानां येषं संयोजने विधिः. अष्टांगहृदय सूत्रस्थान 19वा अध्याय 45वा श्लोक. काय काय सांगितलं आहे आधी? सर्वात आधी माक्षिक टाकायचं आहे, मध. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे? लवण टाकायचं आहे. त्याच्यानंतर स्नेह टाकायला सांगितलं आहे. त्याच्यानंतर कल्क, त्याच्यानंतर क्वाथ. या प्रकारामध्ये आपल्याला बस्ती संमेलन करायचं आहे. तर सर्वात आधी काय केलं आपण? मध टाकलं, जे पेशंट कुठला आहे त्याच्यानुसार ठरवून. त्यानंतर आपण ठरवलं की हे करायचं का, लवण किती टाकायचं आहे आणि कुठलं टाकायचं आहे. तर लवण ठरवलं आहे आपण यवक्षार टाकायचं. तर ते किती ग्राम असलं पाहिजे, किती मात्रेत असलं पाहिजे. त्याच्यानंतर स्नेह टाकायचं आहे. माक्षिक आणि लवण टाकून काय करायचं आहे? माक्षिक आणि लवण टाकून त्याचं संमेलन विधी करायचा. त्याच्यानंतर काय करायचं आहे की स्नेह टाकायचा आहे. मग लगेच परत आपलं जे हे असतं रवी, त्याच्याने परत घोटायचं. आधी मध सैंधव टाकायचा, मग घोटायचं, मग परत स्नेह टाकायचा, परत घोटायचं. त्याच्यानंतर कल्क टाकायला सांगितलं आहे, परत आपल्याला घोटायचं आहे ते रवीनी. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे? क्वाथ टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मंथन करायचं आहे. तर हे जे बस्ती संमेलन विधी आहे तर किमान आपण एक 15 मिनटं तरी केलं गेलं पाहिजे. का केलं गेलं पाहिजे? जितकं बस्ती संमेलन विधी आपण चांगला करू तेवढं त्याची सूक्ष्मता वाढते. त्याचे जे मायक्रो हे असतात मॉलिक्युल्स वगैरे ते एकमेकात चांगले मिसळतात. आता इथे आपण काय योजना केलेली आहे सगळी तुम्हाला बस्ती कार्मुकत्वामध्ये लक्षात येईल की मध का टाकलं आहे आपण, मधामध्ये सैंधवच का टाकलेलं आहे. त्याच्यानंतर स्नेह टाकलेला आहे, फॅटी सबस्टन्स. त्याच्यानंतर कल्क आणि नंतर काढा. ह्याच क्रमाने का केलेलं आहे आपण. तर हे बस्ती कार्मुकत्वामध्ये लक्षात येईल तुम्हाला. तर मध आणि सैंधव, आता याच्यामध्ये सैंधव न्यूट्रल आहे. आपण जे काढा किंवा हे करतोय तर ते काय म्हणतात बफर ॲज अ काम करतं. आणि जेव्हा बफर फॉर्मेशन होतं तेव्हा ते ड्रग ॲब्झॉर्शन किंवा काय म्हणतात वॉटर ॲब्झॉर्शन जास्त करतं आणि त्याच्यामुळे काय होतं की निरोबस्ती सम्यक प्रत्यागम होऊन जातं त्याचं.
आणि दोष पूर्ण बाहेर पडतात. म्हणून इथे आपल्याला काय करतो, आपण आधी मध घेतो, त्याच्यामध्ये सैंधव मिसळतो पूर्ण. सैंधव मिसळल्यानंतर परत स्नेह, नंतर कल्क, वाथ या क्रमामध्ये आपण ते मिसळतो. आणि ते मिसळल्यानंतर आता इथे कल्क म्हणून काय टाकायचं आहे, तर इथे कल्क म्हणून त्यांनी एक पूतो यवान्यादी कल्प म्हणून कल्क सांगितल्या अष्टांग हृदय कल्पस्थानात. तर हा कल्क आपल्याला प्रत्येक निरुहामध्ये टाकला पाहिजे. जिथे कल्क म्हणून सांगितलं, जसं मुस्तादी यापन, एरंडमुलादी निरू बस्ती, त्याच्यानंतर यापन बस्ती, याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे कल्क सांगितलेत. म्हणजे हे कल्क म्हणून वापरा असं सांगितलं. पण जिथे कल्क म्हणून वापरायचं काहीच नाही सांगितलं, साधं दशमुळाचं घ्यायचं आहे, तर मग तिथे कल्क म्हणून काय टाकलं पाहिजे, तर पूतो यवान्यादी कल्प सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, पूत म्हणजे काय म्हणतात, ओवा. त्याच्यामध्ये यवानी आहे, ओव्याचाच एक प्रकार. त्याच्यानंतर फल म्हणजे इथे मदनफळ आहे. त्यानंतर बिल्व, कुष्ठ, वचा, शतावा म्हणजे सोप आपली बडीशेप. त्याच्यानंतर घन सांगितलं आहे. घन म्हणजे इथे मुस्ताचं पर्यायी नाव आहे घन. मेघाचे जेवढे पर्याय आहे ते सगळे मुस्ताला आहेत आहे ना. पिंपली, त्याच्यानंतर ह्या सगळ्यांचं चूर्ण जे आहे हे बनवायचं. नंतर त्याच्यामध्ये आपण कल्क म्हणून अजून काय वापरू शकतो, तर मध, घृत, तेल, गूळ आणि लवण या प्रकारामध्ये पण आपण कल्क म्हणून असा बस्ती आपण कल्कासाठी वापरू शकतो. म्हणजे कल्क ह्या प्रकारात वापरायचं आहे. आता याच्यामध्ये काय काय असतं आपल्याकडे, ओवा असतो, मदनफळ, बिल्व, कुष्ठ, वचा, शतावा, मुस्त आणि पिंपळी यांचा वापर केला जातो. आता काही ठिकाणी काय करतात, कल्कचा अर्थ काय की गोळा, ओला गोळा असं म्हणतो ना, निंबकल्क किंवा काय म्हणतात वासाकल्क असं जर म्हटलं तर त्याला काय असतं की त्याला पूर्ण कुटून चांगला त्याचा एकजीव असा गोळा तयार केला जातो. तर ह्याच्यामध्ये जे पूतो यवान्यादी कल्क आहे त्याच्यामध्ये आपण हे जे सगळे द्रव्य सांगितले ह्याचे चूर्ण घेऊन याचा एक गोळा करतात आणि ते ह्याच्यामध्ये टाकलं जातं आपल्या बस्तीमध्ये. काही वैद्य काय करतात, हे जे कल्क म्हणून सांगितलेलं आहे याचा काढा करून घेतात. कारण कल्क काय होतं, आपण टाकतोय आणि तो लगेच निघून जातो गाळल्यानंतर बस्ती द्रव्य. तर तो गाळल्यानंतर निघून यासाठी काही जण त्याचा परत काढा करतात. आता हे काढा किती असला पाहिजे, तर अंदाजे एक 50 ml पर्यंत याचा काढा केला जातो बस्ती कल्काचा. आणि तो जेव्हा आपण मंथन बस्ती संमेलन विधी करतो, माक्षिक, नंतर लवण, नंतर स्नेह आणि नंतर कल्कामध्ये हळू आपण हे जे मिसळलेलं आहे आधी माक्षिक, सैंधव, लवण, त्याच्यानंतर माक्षिक, लवण आणि स्नेह त्याच्यामध्ये परत हळूहळू आपण टाकायला लागतो कल्क. आणि त्याच्यानंतर मग हे पूर्ण मिश्रण एकजीव झालं की त्याच्यानंतर मग आपण त्यात काढा टाकतो. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला बस्ती संमेलन विधी करायचा आहे अंदाजे 15 ते 20 मिनटं. बस्ती संमेलन विधी करत असताना त्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं की बस्ती आपण बनवला आणि त्याच्यानंतर तो गरम करायचा नाही. जेव्हा बस्ती बनवून घेतलेला आहे आपण माक्षिक, सैंधव वगैरे सगळं टाकून आणि तो ठेवून दिला आणि नंतर थंड झाला, तर त्याच्यानंतर मात्र आपल्याला बस्ती तो हे नाही करायचा आहे, काय म्हणतात, गरम नाही करायचा. तर तो गरम कसा करायचा, तर गरम पाण्यात ठेवून द्यायचा तोला. जर गरम करायचंच असेल तर डायरेक्ट गॅसवर गरम करायचं नाही. आपल्याला अनुवासन बस्ती देत असताना पण तसंच आहे की डायरेक्ट तो गॅसवर गरम करायचा नाही. तो आपल्याला काय करायचा आहे, तर गरम पाण्यात ठेवून मग गरम करून घ्यायचं आहे. तर हे झालं बस्ती संमेलन विधी. आता आपल्याला बस्तीला पेशंटला तयार करायचं आहे, तर आधी सुरुवातीला अशी कंडिशन आहे की प्रत्येक गोष्टीची आपण कन्सेंट घेतली गेली पाहिजे. ज्या पेशंटला आपल्याला बस्ती द्यायचं आहे त्याची आधी कन्सेंट, रिटर्न कन्सेंट, त्याच्या नातेवाईकांची कन्सेंट घेतली गेली पाहिजे. कुठला व्याधी आहे काय नाही त्याची पास्ट हिस्ट्री पूर्ण तयार असली पाहिजे आपल्याकडे. कुठला आजार नाही आहे ना, त्याला गुदगत कुठले आजार नाही आहे ना, तर ह्या प्रकाराचं विचार करून मग आपल्याला कुठला बस्ती द्यायचा याचं ठरवून घेतलं आपण. त्याच्यानंतर आपल्याला पेशंटला टेबलवर घ्यायचं आहे. टेबलवर घेतल्यानंतर पेशंटला आधी काय करायचं आहे, आपल्याला आपण निर्भू बस्ती देतोय म्हणून त्याच्या आधी आपल्याला पेशंटला स्नेहस्वेदन करणं गरजेचं आहे. तर काही वेळा अनुवासन बस्तीच्या आधी स्नेहस्वेदन नाही केलं तरी चालतं किंवा सौम्य स्नेहस्वेदन सांगितलं. पण निर्भू बस्ती हा शोधन बस्ती आहे म्हणून जे शोधन जे सांगितले चरकांनी त्याच्यामध्ये अनुवासन बस्तीचा उल्लेख नाही आहे. तर आस्थापन, शिरोविरेचन असं सांगितलं आहे. वमन,
रेचन, शिरोविरेचन आणि आस्थापन असे 4 शोधन सांगितले. म्हणून आपल्याला जर बस्ती काय म्हणतात, बस्तीला जर आपल्याला द्यायचं आहे पेशंटला, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की पेशंटला स्नेहन स्वेदन खूप मात्रेत करावं लागतं, म्हणजे चांगला स्वेद येईपर्यंत. मग आपण पेशंटला स्नेहन केलं, त्याच्यानंतर पेशंटला स्वेदन दिलं आहे. आता जर समजा आपण स्नेहबस्ती देतो आहे तर तिथे आपल्याला सौम्य स्वेदन द्यायचं आहे, म्हणजे जसं की काय म्हणतात वालुका स्वेद, तापस्वेदचे प्रकार जे आहेत ते आपल्याला द्यायचे आहेत. पण निरुहच्या आधी आपण बाष्पस्वेद देऊ शकतो. तर त्या निरुहच्या आधी आपण दिलं बाष्पस्वेद दिल्यानंतर मग आपण काय केलं आहे, पेशंटला कुठल्या वेळेत द्यायचं आहे तसं आपल्याकडे काय सांगितलं आहे, वमन विरेचन केल्यानंतर बस्ती द्यायला सांगितलं. तर विरेचनाच्या 15व्या दिवशी आपल्याला बस्ती द्यायला सांगितले, 7व्या दिवशी वमनाच्या 15व्या दिवशी विरेचन आलं पाहिजे. विरेचनाच्या 7व्या दिवशी जे आहे ते निरुह आलं पाहिजे. तर असा जो 7व्या दिवशीचा जो निरुह आहे त्याच्यामध्ये पेशंटला आपल्याला स्नेहस्वेदन करून नंतर पेशंटला काय सातमी आहे त्याचा विचार करून आपण पेशंटला रात्रीचं जेवण केलेलं आहे पेशंटनी आणि मग ते पचन झालेलं आहे, मग सकाळी पेशंटला बोलवलं आपण आणि निरुहला घेतलं पेशंटला. त्यानंतर मग बाकीचं वय, प्रकृती, सत्व, सात्म्य ह्याचा पण आपल्याला विचार करून बल कसं आहे त्यानुसार आपल्याला निरुह द्रव्याची मात्रा ठरवावी लागते, है ना. आत्ता जसं उत्तम, मध्यम आणि हीन मात्रा जी सांगितली होती आपण त्यानुसार आपल्याला मात्रा ठरवावी लागते, म्हणजे पेशंट तेवढं सहन करू शकतो की नाही. त्याच्यानंतर सांगितले प्रधान कर्म. प्रधान कर्मामध्ये काय करायचं आहे आपल्याला, तर पेशंटला आधी अभ्यंग, आता कुठला व्याधी आहे त्याच्यानुसार अभ्यंगाचं तेल ठरवलं आपण आणि स्वेदन पण कुठलं द्यायचं आहे हे पण आपण ठरवलेलं. स्वेदनाचे पण कुठला तापस्वेद द्यायचा आहे, उष्मस्वेद, द्रवस्वेद, कुठला स्वेद द्यायचा आहे ते आपण ठरवलं. त्यानंतर सांगितलं आहे की कसं झोपवायला सांगायचं पेशंटला. तर जनरली आपण कसं झोपवतो पेशंटला, कुठल्या स्थितीमध्ये झोपवतो, वामपार्श्व स्थितीत झोपवतो. पण ह्याचं रिझन काय आहे कोणाला सांगता येईल, वामपार्श्वच का झोपवतो आपण पेशंटला, वामपार्श्व का झोपवतो पेशंटला आपण, वामपार्श्व म्हणजे लक्षात आलं ना, कसं झोपवतो आपण, लेफ्ट लॅटरल साईड, आणि जो काय म्हणतात उजवा पाय तो पोटाजवळ घ्यायला लावतो आणि डावा पाय सरळ ठेवायला लागतो. तर ह्याचं कारण काय आहे, आपण वामपार्श्व का झोपायला लावतो पेशंटला, उजव्या साईडवर नाही झोपवता येत का, तसा बस्ती नाही देता येत का, तर ॲब्झॉर्शन चांगलं होतं. अजून कोणाला काही सांगता येईल याच्याबद्दल की वामपार्श्व आपण पेशंटला का झोपवतोय, ॲब्झॉर्शन होतं, बरोबर आहे. आमाशय आणि ग्रहणी हे लेफ्ट साईडमध्ये आहेत, कोष्ठापर्यंत पोहोचतं म्हणून. तर तुषारचं उत्तर बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण का झोपवतो पेशंटला वामपार्श्व, कारण आपला जो पण डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे तो बऱ्यापैकी लेफ्ट साईडला ओपनिंग्स आहेत त्याचे. आमाशय लेफ्ट साईडला आहे आणि त्याचं जे काय म्हणतात जंक्शन आहे ते पण लेफ्ट साईडला आहे. त्याच्यानंतर काय म्हणतात आपलं जेजुनल आणि ह्याचं इलियम जंक्शन जे आहे ते पण लेफ्ट साईडला आहे आणि खाली रेक्टम पण लेफ्ट साईडला आहे. तर मग आपण जेव्हा एकदा बस्ती द्यायला जातो, बस्ती नेत्र प्रविष्ट करतो, तर हे सगळे एका रांगेत येतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तो जो बस्ती आपण दिलेला आहे तो वर जात राहतो फास्टमध्ये. म्हणून लेफ्ट लॅटरल साईडला आपल्याला बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पेशंटला फिकं, ज्याची वाताची स्थानं जी आहेत त्या ठिकाणी आपण स्नेहस्वेदन केलं, त्याच्यानंतर पेशंटला झोपवलेलं. मग आता आपल्याला बस्ती नेत्र प्रविष्ट करायचं आहे, त्याच्या आधी आपल्याला काय परीक्षण करावं लागतं की तिथे अर्श आहे का, परिकर्तिका आहे का, काही त्रास होतो आहे का पेशंटला, तर ते आधी परीक्षण करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला कॅथेटर जे टाकायचं आहे त्याला आधी तेल लावून घ्यायचं, कारण ते स्निग्ध केलं गेलं पाहिजे, कारण कॅथेटर पण वृक्ष आणि त्याच्यामुळे काय होतं, जर जोरात आपण प्रविष्ट करायचा प्रयत्न केला तर तिथे क्षती होऊ शकते. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, आधी त्याला तेल लावून घ्यायचं कॅथेटरला आणि मग हळूहळू नेत्र प्रविष्ट करायचं. नेत्र प्रविष्ट करत असताना किती अंगुल प्रविष्ट करायचं, तर ते 4 अंगुलपर्यंतच आपल्याला
प्रविष्ट करायचं. याच्यामध्ये हात आपला कापला नाही पाहिजे किंवा काय म्हणतात ते हातातून निसटलं नाही पाहिजे. एक वेळ जर हातातून ते निसटलं तर बस्ती पूर्ण वाया जातो. जर बस्ती पुटकात दिले आपण तर हळूहळू नेत्र प्रविष्ट करून आधी एअर गॅप काढून घ्यायचं. ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यातली जी एअर असते कॅथेटरमधली ती सगळी काढून घेतली पाहिजे आणि त्याच्यानंतरच बस्ती नेत्र प्रविष्ट केलं गेलं पाहिजे. ती एक कला आहे. काही वेळा बस्ती नेत्र प्रविष्ट करून एअर गॅप काढताना काय होतं आहे की लगेच बस्ती अर्ध्याहून अधिक वाया जातो. मग ते इतक्याच मात्रेमध्ये काढला गेला पाहिजे की ते बस्ती वाया नाही जायला पाहिजे जास्ती. आणि ते बस्ती नेत्र प्रविष्ट करताच पेशंट सगळं खाली टेबलवर पडला किंवा काय, तर ह्या गोष्टी होऊ शकतात. म्हणून बस्ती देण्याची पण प्रॅक्टिस असली पाहिजे. म्हणून योग्य विधी महत्त्वाचा आहे. तर ह्याच्यानंतर आपण बस्ती नेत्र प्रविष्ट केला आणि जर पुटकनी देत असेल तर सम्यक त्याला पीडन केलं गेलं पाहिजे. आणि पुटकनी देत नसू, समजा एनिमा कॅननी देत असू आपण, तर एनिमा कॅन हा वरती एका ठिकाणी कुठेतरी टांगला गेला पाहिजे की तो हातात नाही धरला पाहिजे. मग काय होतं, हातात जर धरला तर तो खाली होतो, वर होतो, हात दुखून येतो आपला. तर त्याच्यामुळे काय होतं, त्या आय व्ही स्टँड किंवा कुठलं तरी स्टँड असलं पाहिजे, तिथे आपण तो अडकून दिला गेला पाहिजे. आणि मग पेशंटला काय करायला सांगायचं, श्वास लांब श्वास घेणं आणि श्वास सोडणं असं करायला सांगायचं पेशंटला. आणि त्याच्यानंतर काय करायचं की आता थोडासा शिल्लक राहिलेला आहे, आपल्याला दिसतोय की आता थोडासा शिल्लक राहिलेला आहे, तर पूर्ण बस्ती द्यायचं नाही, सावशेष ठेवायचा. म्हणजे थोडंसं शिल्लक ठेवायचा आणि मग नेत्र काढून घ्यायचं. म्हणजे पूर्ण एअर जी आहे बस्तीमधली ती त्याच्यामध्ये जाणार नाही आपल्या एनिमा कॅनमध्ये. तर म्हणून आपण काय करायचं, आधी त्याच्या आधीच काढून घ्यायचं तो बस्ती नेत्र. आणि त्याच्यानंतर पेशंटला वाम पार्श्वस्थितीत थोडा वेळ झोपायला सांगायचं. आणि त्याच्यानंतर 30 मात्रेपर्यंत जवळपास अर्धा मिनिटपर्यंत पेशंटला सरळ झोपायला सांगायचं. तर ह्याच्यामध्ये पेशंटला जर समजा हे येत असेल वेग, काय म्हणतात त्याचे, वाटतंय पेशंटला की जावं टॉयलेटला वगैरे, तर पेशंटला जाऊ द्यायचं, त्याला थांबवायचं नाही. पण शक्यतो काय अर्धा मिनटापर्यंत तरी पेशंटला बसायला सांगायचं, झोपायला सांगायचं तिथे. आणि त्यानंतर पेशंट जर समजा मला वेग आला असेल तर पेशंटला जायला सांगायचं टॉयलेटला. तर ह्या प्रकारामध्ये आपण बस्ती देतो. काही बस्ती ज्या आहेत तसं त्यांनी काय सांगितलं आहे की 1 मुहूर्तापर्यंत जो निरोह बस्ती आहे तो वापस आला पाहिजे. 1 मुहूर्त म्हणजे जवळपास 45 मिनटापर्यंत तो बस्ती वापस आला पाहिजे. समजा तो नाही आला तर मग तिथे आपल्याला तीक्ष्ण उष्ण असे परत दुसरा बस्ती जास्त मात्रेमध्ये द्यावा लागतो की ज्याच्याने तो बस्ती बाहेर वापस येईल. आणि काही बस्तींमध्ये तो पोटात राहणं अपेक्षित आहे, जसं की बृहण बस्ती, आपला जो आपण पंचतिक्त देतो, बल्य बस्ती, वाजीकरण बस्ती, ह्याच्यामध्ये बस्ती जास्त वेळ राहणं अपेक्षित आहे. म्हणून पेशंटनी प्रयत्न करायला पाहिजे की हा जो बस्ती आहे, वाजीकरण बस्ती, बल्य बस्ती, बृहण बस्ती, हा जास्त वेळ पोटामध्ये राहायला पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचं ॲब्झॉर्शन चांगलं होईल. तर ह्या प्रकारामध्ये आपल्याला बस्ती द्यायचं आहे. आणि बस्ती देत असताना खूप काळजी घ्यावी लागते. काही वेळा काय होतं आहे, पेशंटने का बस्ती नेत्र आतमध्ये टाकला, आधी पेशंटला पूर्ण कल्पना द्यावी लागते की बस्ती नेत्र आम्ही आतमध्ये टाकतो आहे आणि हे गुदाच्या आतमध्ये प्रविष्ट करायचं. काही पेशंट जेव्हा नवीन येतात तेव्हा त्यांना हे प्रोसिजरच माहीत नसते की ह्याच्यामध्ये काय करतात, नेमकं बस्तीमध्ये काय करायचं असतं. तर तिथे आपल्याला पूर्ण कल्पना द्यावी लागते की बस्ती म्हणजे ही प्रोसिजर आहे. काही पेशंटला नेत्र टाकला व्हॅजोवेगल शॉक येतो. तर मग ह्याच्या आधी पेशंटची पूर्वतयारी करून घेतली गेली पाहिजे, प्रत्येक गोष्ट सांगितली गेली पाहिजे. दुसरी गोष्ट, बस्ती नेत्र आतमध्ये टाकल्यानंतर काय होतं, पेशंट काय श्वास अडवून ठेवतो, म्हणजे श्वास धरून ठेवतो. तर तसं पण नाही केलं पाहिजे. श्वास धरून ठेवला तर उदरशूल खूप जोरात व्हायला लागतो. श्वास धरणे आणि सोडणे का करायचं आहे आपल्याला, आपले जे स्पिंक्चर्स आहेत ज्या जंक्शनच्या ठिकाणी, म्हणजे आमाशयापासून ते रेक्टमच्या तिकडे, ते जे स्पिंचर्स आहेत, जोपर्यंत आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा ते ओपन आणि क्लोज होतात. म्हणजे आपण बस्तीद्रव्य जे दिलेलं आहे ते आतमध्ये जायला लागतं. आणि जेव्हा स्पिंक्चर क्लोज होतं ते काही वेळ तसेच राहतात. मग परत श्वास घेतल्यानंतर परत ओपन होतात. तर असं श्वास घेणं आणि श्वास सोडणं असं जर केलं तर बस्ती हा जो दिलेला आहे आपण तो आमाशयापर्यंत पण व्यवस्थितरित्या जाऊ शकतो. आणि त्यानंतर मग पेशंटला आपल्याला विसर्जन करायला सांगायचं आहे. आता इथे वाम पार्श्वस्थितीतच का झोपायचं पेशंटला, एक चरक सिद्धिस्थानामध्ये श्लोक आलेला आहे, तो श्लोक तुम्हाला सांगते मी. वामाश्रय ही ग्रहणी गुदेच तत्पार्श्वसंस्थस्य सुखोपलब्धिः लीयन्तं
एवं बलयश्च तस्मात् सव्य शयनो अर्हति बस्तीदानम. चरक सिद्धिस्थान 3रा अध्याय 24वा श्लोक. काय सांगितलं आहे? पेशंटला वामाश्रय झोपायला का सांगायचं? त्याच्यामुळे ग्रहणी, गुद आणि पार्श्व हे एकाच स्थितीमध्ये येतात आणि त्याच्यामुळे जर आपण तसा जर बस्ती दिला तर तो जो बस्ती आहे तो मलासहित सगळे दोष घेऊन सुखपूर्वक वापस येते आणि आंत्र आणि हे जे काय म्हणतात गुद ह्यांचे जे काय म्हणतात वॉल्स आहेत त्याला स्निग्ध करतं. म्हणून अशा वेळी आपण काय करायचं? पेशंटला वामपार्श्व स्थितीमध्येच झोपवायला सांगायचं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ग्रहणी आहे ना. ग्रहणी काय करतं? ग्रहणी सगळ्या ह्याचं ॲब्झॉर्शन करत असतं. ग्रहणीचं काम काय आहे? ॲब्झॉर्शन करणे. मग तिथे अग्निस्थान आहे. जर आपण पेशंटला वामपार्श्व झोपवलं तर जो बस्ती दिलेला आहे तो चांगल्या प्रकारे तिथे ॲब्झॉर्शन त्याचं होतं अणुप्रवण भावाने. म्हणून तिथे आपल्याला वामपार्श्व पेशंटला झोपवायला सांगायचं आहे. तर ह्या प्रकारामध्ये पेशंटला झोपून मगच बस्ती द्यायला सांगितलेलं आहे. जर पेशंटला समजा दुसऱ्या ह्याच्यावर झोपता येत नाही किंवा काही त्रास असेल तर असं नाही की वामपार्श्व झोपू शकतो आपण, राईट लॅटरल पोझिशनमध्ये पण देऊ शकतो, सरळ राहिलेल्या स्थितीत पण देऊ शकतो. पण याच्यामुळे काय होतं की बस्ती जास्त वेळ राहत नाही, लगेचच्या लगेच वापस येतो. पण बस्ती देता येऊ शकतो या ह्याच्यात पण पोझिशनमध्ये. तर बस्ती मध्ये आपल्याला काय हे करावं लागतं की पेशंटला मलमूत्राचा वेग कुठेच करायला लावायचा नाही. ह्याच्यात विशेष एक गोष्ट आहे. जे आपण पेशंटला बस्ती दिलेलं असतो ना ते पेशंट काय सांगतात की 2-3 दिवस चांगलं झालं बस्ती आणि नंतर मग मात्र काल खूप पोट दुखलं. आता ते का दुखलं? आता आपल्याकडे येणारा पेशंट जो आहे समजा त्याला कामाला जायचं आहे कुठेतरी, तर पेशंटने बस्ती घेतला आणि पहिला वेग येऊन गेला पेशंटला निरोहचा, निरोह बाहेर पडला आणि मग पेशंटला आपण घरी जायला सांगितलं. मग घरी जाता जाता गाडीवर परत त्याला हादरे बसल्यामुळे काय होतं, परत वेग येतो आणि तो वेग काय केला जातो? अडवला जातो जोपर्यंत घर येत नाही तोपर्यंत. आणि मग बस्ती वेग जो आहे परत निघून जातो आणि तो जो राहिलेला बस्ती आहे तर नंतर परत पेशंटला उदरशूल व्हायला लागतं. म्हणून आपल्याला पेशंटला काय सांगावं लागतं की मल आणि मूत्रांचा वेग धारण करायचा नाही. त्याच्यामुळे कटिपृष्ठ शूल होऊ शकतो, उदरशूल होऊ शकतो. म्हणून पेशंटला असं सांगायचं की तुम्हाला जेव्हा पण किंवा गॅसेस असेल, गॅसेस पास होत आहेत किंवा नाही होत आहेत, पेशंटनी अडून धरले मुद्दामून, तर ह्या जेव्हा बस्ती चालू असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींनी परिहार केला गेला पाहिजे यांचा. तर ह्या प्रकारामध्ये बस्ती दिला त्याच्यानंतर 1 मुहूर्तापर्यंत आपण वाट पाहिली, 1 मुहूर्तापर्यंत तो वापसच आला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग जर समजा वापस नाही आला तर पेशंटला उदरशूल, गुदशूल, त्याच्यानंतर हृदरोगसुद्धा होऊ शकतो, मूत्रशूल होऊ शकतो, त्याच्यानंतर वात प्रतिलोमता होऊ शकते आणि ज्वर, त्याच्यानंतर उदरशूल, त्याच्यानंतर काय म्हणतात कंडू. तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. मग इथे काय सांगितले चिकित्सा? एक तर फलवरती ठेवा, सपोजिटरी ठेवा. सपोजिटरीने काय होईल की जे पण राहिलेलं आहे ते सगळं निघून जाईल. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे की यवक्षार आणि गोमूत्राचा सिद्ध असा तीक्ष्ण उष्ण असा बस्ती आपल्याला तिथे द्यायचा आहे. त्याच्यानंतर पेशंटला घाबरवायचं आहे की तुला नाही आलं तर बघ कसं होईल, असं होईल तसं होईल. त्याला थोडंसं घाबरून द्यायचं आणि विरेचनासाठी परत औषधी द्यायचे, काही एरंडस्नेह, त्रिफळा चूर्ण, त्रिवृत्त चूर्ण या प्रकारचे शोधन आपल्याला देऊन टाकायचे, ज्याच्याने की जे राहिलेल्या पोटात बस्ती आहे तो पूर्ण बाहेर निघून जाईल. तर हे सगळे करत असताना आपल्याला खूप दक्ष राहावं लागतं. आता मध्ये एका पेशंटला अनुवासन बस्ती देता देता काय झालेला, बस्ती जरा जोरात दिले गेला. आपण ह्याच्याने देतो ना सिरिंजनी, तर तो जोरात दिल्या गेल्यामुळे पेशंटला खूप जोराचं उदरशूल झालं. म्हणजे किती उदरशूल व्हावं, तर तिला शेवटी बस्कोपॅनचं इंजेक्शन द्यावं लागलं, इतका उदरशूल. तर म्हणून बस्ती देत असताना पण ते सम्यक पीडन झालं पाहिजे, म्हणजे सम्यक हळूहळू दिल्या गेला पाहिजे, खूप कमी पण नाही दिलं गेलं पाहिजे. म्हणजे बस्ती देता देता काय होतं, काही वेळा पेशंटला बस्ती दिलं आणि बस्ती इतका हळू चाललाय की तो थंड होऊन गेला बस्ती देता देतात. तर थंड बस्ती पण नाही झाला पाहिजे. थंड बस्ती दिला तरी पण तो प्रत्यागम नीट होत नाही. खूप गरम बस्ती दिलाय, तर समजा पंचतिक्त क्षीर बस्ती दिलाय तुम्ही किंवा यापन बस्ती दिली मुस्तादी यापन, आणि तो खूप गरम आहे, बस्ती पेशंटला देता देताच पेशंटला मोशन यायला येते, कारण काय इरिटेशन होतं खूप गरम असल्यामुळे. तर मग ह्या गोष्टींची पण आपल्याला
लक्ष द्यावं लागतं. बस्ती देत असताना कॅथेटर पुढे मागे करणे. काही वेळा काय असतं, पेशंटला फिकोलीत असतं. मग जेव्हा आपण बस्ती नेत्र प्रविष्ट करतो तेव्हा तिथे आपल्याला काय होतं, रेजिस्टन्स जाणवतो. तर तो जो रेजिस्टन्स आहे ते आधी आपल्याला चेक करून घ्यावं लागतं की या पेशंटला फिकोलीत आहे का नाही. फिकोलीत जर असेल तर आधी त्याला आपल्याला फलवर्ती वगैरे देऊन आधी मोशन पास करून घ्यावी लागते, त्याच्यानंतर बस्ती द्यावी. किंवा आधी अनुवासन बस्ती देऊन थोडं स्निग्ध करून त्याच्यानंतर मग आपल्याला निरोह बस्ती द्यावं लागतं. तर ह्या प्रकाराची काळजी घ्यावी लागते. काही वेळा कॅथेटर ब्लॉक असतं, तर कॅथेटर ब्लॉक असल्यानंतर आधी आपलं त्यातलं ब्लॉक काढून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर मग बस्ती द्यायला लागते. किंवा काही वेळा काय होतं, पेशंट आपण जेव्हा नेत्र प्रविष्ट करतो त्यावेळेस पेशंट आकुंचन करून घेतो गुदाचं, आणि गुदाचं आकुंचन केल्या गेल्यामुळे रबर कॅथेटर जो आहे तो रबर कॅथेटरला स्पिंच बसते आणि त्याच्यानंतर सुद्धा बस्ती जात नाही. तर म्हणून आपल्याला पेशंटला काय सांगावं लागतं की रिलॅक्स व्हा आणि आरामात श्वास घ्या आणि श्वास सोडा. तर ह्या प्रकारामध्ये हे सगळे नियम आपल्याला पेशंटला बस्ती देत असताना सांगावी लागतात. तर हे जर व्यवस्थित पालन केलं आपण तर बस्तीचे सम्यक लक्षणं जी आहेत ती आपल्याला दिसायला लागतात. आणि बस्ती पहिल्याच बस्तीमध्ये जे सांगितलं आहे की बस्तीचं जे वात पित्त कफ निघतो, कफांतिक होतं म्हणजे कफ पण निघायला लागतो. त्याच्यानंतर ज्या व्याधीसाठी बस्ती दिलेलं आहे त्या व्याधीचं शमन होतं, भूक लागायला लागते, प्रसन्न इंद्रिय होतं. तर हे सगळी लक्षणं आपल्याला पहिल्याच बस्तीमध्ये निरोह जर चांगला दिला तर हे सगळी लक्षणं आपल्याला दिसतात. म्हणून बस्ती संमेलन विधी आणि बस्ती दान विधी याला खूपच महत्त्व आहे. तुम्ही कशा प्रकारे बस्ती संमेलन करताय आणि किती उत्तम रीतीने तो बस्ती पेशंटला देत आहे याच्यावरून तुमचं कौशल्य ठरत असतं. तर प्रॅक्टिस ही जास्तीत जास्त केली गेली पाहिजे. म्हणून आपल्याकडे योग्याविधीमध्ये सांगितलं आहे ना कसं करायचं, बस्ती नेत्र प्रविष्ट कसा करायचा, काय नाही. तर ह्याची प्रॅक्टिस आपण केली गेली पाहिजे आणि घाबरले गेलं नाही पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं लक्षात घेऊन त्यानंतर आपण बस्ती योग्य, अयोग्य आणि अतियोग हे उद्या पाहूया काय होतं. उद्या आपण हे घेणार आहे, प्रॅक्टिकल दाखवणार आहे मी तुम्हाला, ते आपण पाहू.